ओके, सो आपला टॉपिक चालू होता जावा JDBC कनेक्टिव्हिटी आणि त्याच्यामध्ये आपण मेन काम तर केलंय. मेन काम म्हणजे आपला जावा डेटाबेस कनेक्ट झालेला आहे. JDBC याची साईज थोडीशी वाढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. स्क्रीन नाही शेअर केली सर तुम्ही. हो, करून देतो. ते कालच्या लक्षात आलं ना, कनेक्शन कसं केलं? सगळं दिलं होतं, करून बघा एकदा, होऊन जाईल ते. हो सर. ठीक आहे. सो JDBC बघत होतो आपण. JDBC जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी असतं. याच्यासोबत कुठलाही एसक्यूएल आपल्याला कनेक्ट येतं. आपण मायस्क्यूएल पण केला चॅनल आणि काल जे केलं आपण पोस्टग्रे एसक्यूएल पण केलं. ठीक आहे. काही फरक पडत नाही कुठला डेटा. पण जो डेटाबेस आपण कनेक्ट करतो त्याच्या रिलेटेड आपल्याला एक जार फाईल लागते आणि ती आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड करावी लागते ॲज अ रेफरन्स लायब्ररी म्हणून. आणि त्याचा ड्रायव्हर मॅनेजरचा पाथ चेंज होऊन जातो. एवढं आपल्याला लक्षात आलं होतं. अँड देन सेकंड कोर जावामध्ये जर क्वेरी एक्झिक्यूट करायची असेल, तर त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपल्याला क्रिएट करावा लागतो. नॉर्मली आपण काल सिलेक्टची क्वेरी बघितली होती आणि सिलेक्ट साठी आपल्याला लागतो एक स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट लागतो. STATE स्टेटमेंट. ओके. स्टेटमेंट जे पण नाव असेल स्पेलिंग बघून घ्या. STA स्टेटमेंट स्पेलिंग स्टेटमेंटची दिस. ओके. हे लागत होतं. हा सिलेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट क्वेरीसाठी स्टेटमेंट ऑब्जेक्ट लागतो. हा तुम्हाला एक रिझल्ट सेट रिटर्न करून टाकतो आणि एक्झिक्यूट क्वेरी करावी लागते आपल्याला. एक्झिक्यूट क्वेरी. त्याच्या पलीकडे आपण अजून एक बघितलं होतं प्रिपेअर स्टेटमेंट. हे दोन्ही आपण बघितलेले आहे. प्रिपेअर्ड PREPRAD प्रिपेअर्ड स्टेटमेंट्स चे पण असेल HTML लिहितो. ओके. आता तुम्हाला रिझल्ट सेट वगैरे रिटर्न करत नाही तर तुम्हाला डायरेक्टली एक्झिक्यूट काय करावं लागतं, अपडेट करावं लागतं. फाईन. हे दोन्ही पार्ट बघितले होते. म्हणजे काल आपण सिलेक्टची क्वेरी पण बघितली आणि डिलीटची क्वेरी पण बघितली. आता 2 पार्ट बाकी आहे, अपडेट आणि डिलीटचं. एक छोटासा पार्ट आहे, ऑलरेडी 90% काम झालेलं आहे. फक्त अपडेट कसं करायचं आणि इन्सर्ट कसं करायचं, त्या 2 क्वेरी बघायच्या. ओके. क्वेरी तुम्हाला माहिती आहे, अपडेटचं सिंटॅक्स माहिती आहे, इन्सर्टचं सिंटॅक्स माहिती आहे, पण प्रोग्रामिंग थ्रू त्याला कसं करायचं ते बघायचं. ओके. तर बघा, आम्ही सगळ्यात अगोदर मी काय करतो, स्टेप बाय स्टेप जायचं. आपल्या प्रोजेक्टला जा. इथे आलो मी. JDBC चालू आहे. आता मी इथे क्लास फाईल बनवतोय. इथे गेलो, क्लास फाईलला गेलो. ठीक आहे. पोस्ट ग्रे मी इन्सर्ट एक्झाम्पल करतो. ठीक आहे. सगळ्यात पहिलं पार्ट आहे आपल्याला कनेक्टिव्हिटी करून घ्यायची की जावा डेटाबेसला कनेक्ट झालेला आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. ओके. मग कनेक्शनचा कोड ॲज इट इज आहे. लायब्ररी आपण ऑलरेडी इन्क्लूड केली. प्रिपेअर स्टेटमेंटच लागणार आहे आपल्याला. सो मी प्रिपेअर स्टेटमेंट इथे ऑब्जेक्टचा कॉपी करून घेतो. सो याला कॉपी केलं. इथे आपल्याला जो ऑब्जेक्ट लागतो तो आपण कॉपी करून घेतला. त्याच्यानंतर ट्राय आणि कॅच ब्लॉक इथे आपण करून घेणार. CATCH कॅच. याच्यामध्ये एक्सेप्शन चा ऑब्जेक्ट पास केला आणि तो प्रिंट केला SYS. सो दिस. ठीक आहे. हा पार्ट आपल्याला ॲज इट इज लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ड्रायव्हर मॅनेजरचा क्लास लिहायचा आहे. PostgreSQLचा आपल्याला माहिती आहे तो सिंटॅक्स काय आहे. तर हा सिंटॅक्स मी ॲज इट इज इथे कॉपी करून घेतला. ठीक आहे. हा पार्ट आहे. रन करून बघा. आपला डेटाबेस पण तोच कनेक्ट करायचा आहे. त्याच्यामुळे जास्त चेंजेस नाही राहणार. सो रन ॲज जावा ॲप्लिकेशन्स. ड्रायव्हर ओके. इथपर्यंत काय पार्ट नाही. आता मी सेम पॅच कॉपी करतो इथे. आपल्याला कशासाठी करायचा आहे तो, अपडेटसाठी. पण मी इथे पोस्ट ग्रे अपडेट करून टाकतो. इथे आलो, इथे पेस्ट करून टाकेल. ओके. ओके. याला रन करून बघा, होऊन जाईल, त्याचा काही इश्यूच नाही.
पण सगळे क्रेडेन्शियल बरोबर टाकले. ओके, फाईन. सो दोन्ही ओके. आता अपडेटची आणि डिलीटची क्वेरी आपल्याला फक्त करायची. ओके. एक्झिक्यूट अपडेटच राहणार आहे हे पण माहिती आहे. सिंटॅक्स पण आपल्याला आता थोडं सिंटॅक्टिकली कसं करायचं ते आपण बघून घेऊ. जे नाही लागत ते मी क्लोज करून टाकतो इथे. ठीक आहे. सो हे बघा सिंटॅक्स काय इन्सर्ट करण्याचा वगैरे तो बघू आपण. आधी इन्सर्टचा सिंटॅक्स बघू. जी क्वेरी आहे आपली, आपलं टेबल ओपन करून घेऊ आधी. त्याच्यानुसार आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. सॉरी WhatsApp नाही, PostgreSQL ओपन करायचा होता. ठीक आहे. पीजी ऍडमिन इथे जा, ओपन करा. बाय डिफॉल्ट याचा सर्व्हर बॅकग्राऊंडला रनिंग मोड मध्येच असतो. म्हणून आपण बघा विदाऊट हे ऑन करता सुद्धा आपलं हे कनेक्शन इस्टॅब्लिश झालं होतं. ठीक आहे. इव्हन तुम्ही जे सिलेक्टची जरी क्वेरी इथे फायर केली असते ना, तरी तो झाला असता. पोस्टग्रे कनेक्शन हे बघा. अजून आपण काही रन नाही केलं तरी डेटा सिलेक्ट होऊन जाईल इथे. ठीक आहे. फाईन. तर आपला डेटाबेस इथे ऑन करून घेऊ. इथे जाऊया आपण. डेटाबेस मध्ये जायचंय. आपल्या डेटाबेसचं नाव आहे नाशिक. नाशिक मध्ये आपलं एक टेबल आहे कॉन्टॅक्ट नावाचं. स्कीमा मध्ये पब्लिक मध्ये टेबल, टेबल मध्ये कॉन्टॅक्ट. राईट क्लिक करा, क्वेरी टूल, आणि इथे जाऊन आपण चेक करणार आहे. सिलेक्ट क्वेरी फायर करणार आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट, CONTACT कॉन्टॅक्ट एक्झिक्यूट करायचे. ठीक आहे. इथे आता इन्सर्टची क्वेरी लिहायची आपल्याला. इन्सर्टची क्वेरी लिहिताना जो सिंटॅक्स आहे इन्सर्ट इंटू जे पण टेबल नेम फील्ड जे पण आहेत ते, आणि व्हॅल्यूज पास करायचे. ओके. सेम क्वेरी मी इथे लिहितो इन्सर्ट साठी. याच्यानंतर आपण लिहिणार आहे क्वेरी टॅग मध्ये असं क्वेरी लिहून टाका. स्ट्रिंग क्वेरी इज इक्वल टू, नंतर आपण तो प्रिपेअर स्टेटमेंटला पास करणार आहे. STRING स्ट्रिंग कॅपिटल Q इज इक्वल टू लिहितो डबल कोट मध्ये INSERT इन्सर्ट इंटू CONTACT कॉन्टॅक्ट. फील्ड जे जे आहे ते फील्ड बघून घ्या. काय काय आपल्याकडे नेम आहे बघावं लागेल. नेम ID ऑटो इन्क्रीमेंट आहे त्याच्यामुळे इथे मी टाकणार आहे नेम कॉमा MOB कॉमा एज सिटी. एज टाकलं, सिटी टाकलं. ओके. त्याच्यानंतर जेंडर सुद्धा आहे ते पण टाकून घ्या. कॉमा GENDER. ओके. इथे मात्र व्हॅल्यूज टाकताना आपल्याला जेवढे पॅरामीटर आपण टाकलेले तेवढे क्वेश्चन मार्क टाकायचे. तुम्ही जर सिंटॅक्स बघितलं त्याचं, व्हॅल्यूज नंतर जेवढे तुमचे पॅरामीटर आहेत तेवढे क्वेश्चन मार्क, कारण आपल्याला त्यांना व्हॅल्यू सेट करायची. किती फील्ड आपल्याकडे? 1 2 3 4 5. क्वेश्चन मार्क पण 5च राहणार आहे. इथे 6 आहे, काढून टाकत. ओके. सेमिकोलॉन नाही. आता प्रिपेअर स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट डॉट सेट व्हॅल्यू, कुठल्या टाईपची व्हॅल्यू तुम्हाला सेट करायची आहे. क्वेरी आधी एक्झिक्यूट करून घ्यायची आणि त्याच्यानुसार त्याला व्हॅल्यू सेट करायचं. पोस्टग्रेस इथे बघा कनेक्शन डॉट प्रिपेअर स्टेटमेंट. ऍक्च्युली तुम्ही जर इथे बघितलं ना, जिथे आपण क्वेश्चन मार्क दिले तिथे जर डायरेक्टली व्हॅल्यू जरी पास करून दिले तरी क्वेरी एक्झिक्यूट होऊन जातं. पण तो प्रॉपर वे नाहीये. तुम्हाला प्रॉपर वे असेल तर हाच वे आहे की त्याचा ऑब्जेक्ट डॉट सेट व्हॅल्यू करायची, कुठल्या टाईपचं व्हॅल्यू आहे. इंटिजर असेल तर इंटिजर, स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग, त्याच्यानुसार इथे व्हॅल्यू सेट करायची. त्याच्यानंतर एक्झिक्यूट अपडेट बनवून टाका, होऊन जाईल तुमचं काम. सो आपण जाऊ इथे. पहिला आहे सेट स्ट्रिंग. पहिल्या नंबरला आपला आयडी आहे. सो आयडी आपण इन्सर्ट करणार नाही कारण तो आहे आपला ऑटो इन्क्रीमेंट. 2 नंबरची व्हॅल्यू काय? नेम आहे. सो इथे जाऊन मी नेम पास करेन.
डेटाबेसचं फील्ड काय 2 नंबरचं इथेच कळेल ना. नेम, मोबाईल, एज, सिटी. सो दॅट्स ऑल. ते मी नाव टाकतो. काय नाव आहे आता डेटाबेसमध्ये चेक करून घ्या एकदा. युनिक नाव टाकून द्या आपण. ठीक आहे. माझ्या मुलीचं नाव टाकतो मी. शिशा टाकलं. मोबाईल नंबर स्ट्रिंगच घेतले आपण, सो त्याच्यामुळे डबल कोटमध्ये टाकू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कॉमा एज टाकू. अरे ते एज किती टाकू? चला 1 टाकून देतो. सिटी नाशिक, NASHIK. असं नाही करायचे, सगळं चुकीचं टाकतो आपण. एक व्हॅल्यू सेट करायची ना. सिक्वेन्शियली टाकतो आपण. 2, 3, 4. चाराचे आधी फक्त टाकणार आहे सेट स्ट्रिंग पहिल्या नंबरला दिस. त्यानंतर 2 नंबरला मोबाईल नंबर आहे. हे काढून टाकू. 3 नंबरला काय आहे? एज. आय थिंक इंटिजर एज आहे, त्याच्यामुळे आपण इथे इंटिजर घेऊन टाकू. इंटिजर आहे म्हणून मी इथे सेट INT करतो. फ्लोट असेल तर फ्लोट, डबल असेल तर डबल. आणि 4 नंबरला जे आहे आपलं डायरेक्टली सिटी आहे. त्यामुळे इथे मी हा पार्ट काढू. हे बघा, नाव सेट केलं, मोबाईल नंबर सेट केला, एज सेट केलं, सिटी सेट केलं. अजून एक आहे तो म्हणजे जेंडर पण करायचं आपल्याला. त्याला कॉपी करा इथून, शिफ्ट एंड, कॉपी, पेस्ट हिअर. 5 नंबरला आहे जेंडर, पण फिमेल. आणि इथे काय करणार आहे आपण? प्रिपेअर स्टेटमेंट, एक्झिक्यूट क्वेरी. हे तुम्हाला कळाले ग्रेटर दॅन 0 म्हणजे फक्त आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट होते की नाही हे कळण्यासाठी. त्याच्यामुळे मी ते ऍज इट इज घेऊन टाकतो. इथे आलो आपण. इथून एक्झिक्यूट अपडेट होईल. इन्सर्ट झालं तर इन्सर्ट सक्सेस येईल, नाही तर एरर येणार. चलो याला रन करून बघू. काहीतरी फील्ड पॅरामीटर मिसमॅच किंवा काही एरर आला तर तो एक्सेप्शन मध्ये आपल्याला कळून जाणार आहे. ओके, काही प्रॉपर झालंय, कारण आपण जेवढे फील्ड टाकले त्याच्यानुसारच इथे 1 2 3 4 लिहिलं. इन्सर्ट झालंय, डेटाबेस मध्ये जाणार आहे आपण. इथे जाऊन परत सिलेक्टची क्वेरी करू. शिशा नावाचा रेकॉर्ड इथे इन्सर्ट झाला. ठीक आहे. याला जर तुम्हाला डायनामिक करायचं असेल तर तुम्हाला फक्त काय करावं लागेल, युजर कडून इनपुट घ्यावं लागेल स्कॅनरचा क्लास वापरून. ओके, मग तो जे नाव टाकेल ते नाव तुम्हाला इथे पास करावं लागतील डायनामिकली. जर डायनामिक करायचं असेल तर काय करणार तुम्ही? स्कॅनरचा क्लास वापरा, युजर कडून इनपुट घ्या आणि ते इनपुट तिथे पास करा. करता येईल तुम्हाला डायनामिक. काय करणार डायनामिक करण्यासाठी? SCANNER स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर करून टाका. SCANNER. याच्यामध्ये काय करतो आपण? SYSTEM system.in. याला इम्पोर्ट करून घ्या ह्या पॅकेजला, java.util. ठीक आहे. मग इथे तुम्ही लाईक पॅरामीटर घेऊ शकतात की एंटर डिटेल्स. काय काय करणार आहे? SYSO पहिले काय करणार आहे? ENTER एंटर नेम नावाचे पहिलं. ठीक आहे. मी ते एक स्ट्रिंग नावाचा व्हेरिएबल घेऊन टाका. स्ट्रिंग NM इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट, फक्त नेक्स्ट. आपलं मग हा NM तुम्ही कुठे टाकणार? दिस NM. अजून एक व्हॅल्यू
तू काय तिथे एंटर मोबाईल नंबर एमओबी. मग इथे मी काय करणार आहे, एमओबी हा काढून टाका, इथे एमओबी टाक. ओके. परत तुमचं आहे एंटर एज. एज एज साठी नेक्स्ट INT करावं लागेल. INT इथे पण इंटीजर. ठीक आहे. त्याच्यानंतर सिटी आहे आणि जेंडर. सिटी अँड जेंडर. एंटर सिटी आणि एंटर जेंडर. GENDER. ओके. सिटी घेऊन टाकू आणि जेंडर घेऊन टाकू. जी घेऊन टाकू. सिटीच्या ठिकाणी सिटी करून टाका, सिटी. आणि जेंडरच्या ठिकाणी जी आहे, एजच्या ठिकाणी एज. चलो रन करायला प्रॉपर. रन झाल्या. एंटर नेम. नाव मी काय पण टाकतो, ए. मोबाईल नंबर 123456789110. एज 32. सिटी पुणे टाकतो. जेंडर MALE. एन्सर्ट सक्सेस. ओके. इथे जा, रिफ्रेश करा. ठीक आहे. सॉफ्टवेअर असेच बनतात. कन्सोलला युजर कडून व्हॅल्यू घ्यायचं आणि ते स्टोअर करायचं. तुम्ही आता जेवढे कोर मध्ये प्रोग्रामिंग केले असेल, रिझल्ट सिस्टीम, याचे सिस्टीम, सगळं तुम्ही डेटाबेस कनेक्ट करून डेटाबेस मध्ये स्टोअर करू शकता. एवढं लक्षात आलंय. आता राहिलं अपडेटचा. सेम सर थिंग जर याच्यामध्ये अजून सर जर याच्यामध्ये अजून क्वेरी अजून ऍड करायची राहिले मग कोणते क्वेरीज नाही, परत रन करावं लागेल प्रोग्राम. एका याचे डबल नाही करता येत का ऍड असे इनपुट? ते डबल करता येईल ना आपल्याला, म्हणजे इथे ते व्हाईल लूप टाकावं लागेल, किती वेळा ऍड करायचे, किती रेकॉर्ड ऍड करायचे. ठीक आहे. याच्या आधी काय करून टाका, युजर कडून व्हॅल्यू घ्यायची की हाऊ मेनी टाइम यू वॉन्ट टू ऍड द रेकॉर्ड. मग तेवढ्या वेळा तो फॉर लूप फिरू शकता तुम्ही, म्हणजे तो लूप तेवढ्या वेळा फिरेल. पहिल्यांदी पूर्ण व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल, इन्सर्ट होईल, परत तो पॅच फिर करेल. तसं करू शकता. पण जनरल स्टँडर्ड असते की एका वेळा इन्सर्ट झाल्यानंतर परत तो फॉर्म एकदा रजिस्टर झाल्यानंतर दुसरा युजर रजिस्टर करतो ना. मग एका वेळी एकदाच झालं पाहिजे खरं पाहिजे तर. तुम्हाला जर परत इन्सर्ट करायचं असेल तर परत रन करा प्रोग्राम, किंवा तुम्ही लूप लावू शकता की किती वेळा करायचे ते. ठीक आहे. आता ऍज इट इज सिंटॅक्स आहे, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, इन्सर्टच्या ठिकाणी अपडेटची क्वेरी लिहायची. म्हणून मी जास्त काही कॉपी करत नाही, एवढंच पॅच कॉपी करतो इथून. इव्हन तुम्हाला डायनामिक करायचं असेल तर ते स्कॅनरचा क्लास वगैरे वापरू शकतात, बट ठीक आहे. पोस्टग्रे अपडेट ड्रायव्हर चौकी खालीच्या मी जाईल. ठीक आहे. इनपुट युजर कडून घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला मात्र तिथे ID पण पास करावं लागेल, कुठल्या युजरचं अपडेट करायचं आहे ते. नाही, एकदा क्वेरी बघून घ्या अपडेटची. सिंटॅक्स, हा इथे मात्र तुम्हाला ID पण पास करावं लागेल, म्हणजे आपल्याला इथे अजून एक युजर कडून व्हॅल्यू घ्यावं लागेल. अपडेट्स नाही, तिथे फिक्स व्हॅल्यू पास करतो, तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल की करायचं काय, कसं करायचं. ठीक आहे. एक फील्ड जास्त आपल्याला लागणार आहे इथे. सो फर्स्ट मध्ये आपल्याला ID पास करायची की कुठला रेकॉर्ड अपडेट करायचा. आता सपोज मी 7व्या नंबरलाच अपडेट करतो, म्हणून मी 7व्या नंबरचा रेकॉर्ड अपडेट करायचा. सिंटॅक्स चेंज करून घ्या.
क्यू इज इक्वल टू डबल कोट्स येस अपडेटची क्वेरी मी कॉपी करून घेतो आणि आपल्यानुसार त्याला चेंज करायचं. पुढे आपली अपडेटची क्वेरी इथे जा, इथे कॉपी करा. कोणत्या नंबरचा आयडी अपडेट करायचा आहे? 7. तर इथेच मी 7 पास करतो. फील्ड चेंज करावं लागतील, त्याच्यानुसार करावं लागेल. अपडेट काय आपलं कॉन्टॅक्ट टेबल CONTACT अपडेट कॉन्टॅक्ट. याला काढून टाका इथून. ठीक आहे. अपडेट कॉन्टॅक्ट सेट पहिला पॅरामीटर काय आपला नेम आहे NAME नेम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. दुसरा आहे मोबाईल सिटी चे असेल ते MOB. एज आहे सिटी आहे आणि जेंडर. एज सिटी and gender GENDER. सॅलरी नाहीये, सॅलरी काढून टाका. आणि वेअर मध्ये काय टाकणार आपण आयडी जिकडून जो आयडी टाकायचा तो आयडी टाकून तर आयडी ऑलरेडी टाकलाय. पहिलं आपल्याला नाव सेट करायचंय. मी AA ला आता काय करतो अपडेट मध्ये UU करतो अपडेट्स. ओके मोबाईल नंबर जो पार्ट होता तो 999 टाकला होता, आता मी काहीतरी 888 टाकतो. एज इंटिजरच पार्ट आहे म्हणून मी एज इथे सपोज काय पण टाकतो 22. सिटी सोलापूर टाकतो सोलापूर. जर नंतर जेंडर आहे मेल किंवा फिमेल मेल टाकतो आणि याची गरज नाहीये. ओके इथे इन्सर्ट सक्सेसच्या ठिकाणी अपडेट सक्सेस लिहून टाकतो. चलो रन करो इसको अँड अपडेट सक्सेस मेसेज येऊन जाईल. सगळं व्यवस्थित असेल तर हा झालं अपडेट सक्सेस. इथे हा AA वाला चेंज झालेला असेल आता सिलेक्ट करा. बघा अपडेट 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 मोबाईल नंबर चेंज सोलापूर आणि मेल. सिंपल आलं लक्षात. तर या वेळी आपण जावा डेटाबेसला कनेक्ट करू शकतो आणि हे युनिव्हर्सल सिंटॅक्स आहे. त्याच्या पलीकडे प्रोसेस नाही. याला डायनॅमिक करायचं असेल तर युजर कडून व्हॅल्यू घ्या. इवन हे प्रत्येक याच्यामध्ये ह्याच वेने वर्क केलं जातं. म्हणजे जो कनेक्शन जो पार्ट आहे हा थ्रू आउट असाच राहतो. याला जास्त चेंज नाही राहत. प्रिपेअर स्टेटमेंट एक्झिक्यूट अपडेट वगैरे 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 सगळे पार्ट. प्रोसेस माहीत झालं पाहिजे. डेटाबेसचं तुम्हाला सगळ्याच क्वेरी येतं आता. ती जार फाईल आपण ॲज अ रेफरन्स ऍड केली, कनेक्शन इस्टॅब्लिश केली, इन्सर्ट सिलेक्ट आणि डिलीटची पण क्वेरी बघितली आणि अपडेट आणि इन्सर्टचं पण सिमिलर कोड आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं जावामध्ये. जावाचा कोड जिथे जिथे वापरणार हाच पॅटर्न राहतो. आता मी माझा एखादा प्रोजेक्ट दाखवतो तुम्हाला थोडस लक्षात येईल. मी अँड्रॉइड ऍप पण बनवतो आणि जावामध्येच बनवलेले आहेत आणि तिथे पण मी JDBCच वापरलेले आहे. फक्त पण तिथे माझा डेटाबेस जो आहे तो डेटाबेस आहे मायक्रोसॉफ्ट SQLचा. ठीक आहे. त्याच्यामुळे तिथे थोडासा वेगळा पार्ट होऊन जातो. तरी तुम्हाला दाखवतो की काय चेंज आहे मायक्रोसॉफ्ट SQL मध्ये. येणारा इनपुट आता आपण कन्सोल मध्ये घेतोय, पण इथे मी येणारा इनपुट माझ्या फॉर्म मधून घेतो अँड्रॉइडचा फॉर्म. हे बघा असे अँड्रॉइडचे फॉर्म्स असतील, माझे कुठलाही फॉर्म असेल तिथून डेटा घेणार आहे आपण. लॉग इनचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल. फॉर एक्झाम्पल हा लॉग इनचा फॉर्म आहे बघा, इथून इनपुट घेणार आहे. याचं जर तुम्ही कनेक्शनचं फाईल बघितलं माझ्याकडून तर थोडस वेगळं असेल, पण JDBCच आहे. कोड दाखवतो तुम्हाला. हे बघा माझं क्लासचं नाव बघा इथे थोडस वेगळं आहे. net.jdbc JTDS वापरावं लागतं.
मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल साठी. आणि खाली जाऊन जर तुम्ही कोड बघितला, हे बघा, क्लास डॉट फॉर नेम क्लास नेम्स, इथे काय फक्त एसक्यूएल सर्व्हर, बाकी आयपी पोर्ट डेटाबेस नेम सगळं 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 तसंच ते ड्रायव्हर मॅनेजर डेट गेट कनेक्शन वगैरे सगळं तसंच. ओके. कुठलीही फाईल तुम्ही ओपन करून बघा, क्वेऱ्या तुम्हाला त्याच दिसतील जे आपण इथे परफॉर्म करतो. हे बघा, ही सिलेक्टची क्वेरी आहे, किंवा तुम्हाला खाली दिसेल इन्सर्ट अपडेट डिलीटची क्वेरी. जिथे क्वेऱ्या जास्त असतील ती फाईल दाखवतो, जी पण असेल क्लोजिंग स्टॉक फ्रॅगमेंट्स. हे बघा, हे दिसतंय इथे प्रिपेअर स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट आहे कनेक्शन डॉट प्रिपेअर स्टेटमेंट, डिलीटची क्वेरी एक्झिक्यूट अपडेट, इन्सर्टची क्वेरी एक्झिक्यूट अपडेट. हे बघा, डिलीट 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 इन्सर्ट इन्सर्ट इन्सर्ट. तर एका वेळी आपण एकच क्वेरी एक्झिक्यूट करतो असं नाही, तर एका वेळी आपण 10 क्वेरी पण एक्झिक्यूट करू शकतो, आणि इथे ते झालेले आहेत, दिसतंय. आणि क्वेरी बघा किती मोठी आहे. आता ते कंपनीचं काम आहे माझं, त्याच्यामुळे ते मोठं असतं. की तर जो पार्ट शिकलाय तुम्ही, ते फक्त असं टेम्पररी शिकले नाही, ते थ्रू आउट आहे. हे पूर्ण महाराष्ट्रात त्याचं ऍप्लिकेशन वापरलं जातं एक्साइज ड्युटीसाठी. तर तो प्रोजेक्ट आहे माझा. हे बघा, इथे सिलेक्टची क्वेरी म्हणून इथे मी काय वापरलंय, एक्झिक्यूट क्वेरी. ओके. आणि हा हॅश मॅप वगैरे वापरून घेतलाय. ठीक आहे. आणि हे ड्रायव्हरचा क्लास वगैरे. लक्षात आलंय? हे सगळे क्वेरी एक्झिक्यूट करून बघा, कारण आपलं जावा डेटाबेस कनेक्शन झाले आता एस्टॅब्लिश. पुढचा जो पार्ट राहतो आपण हळूहळू